बोल भवानी माता की
आपल्या गोंधळाला सुरुवात झाली. सुरुवात झाली महाराज. दिवटी आणि दीपमाळ पाजळलेली आहे. तर पहा, सुरुवातीला लग्न म्हणलं का गोंधळाला. हो लग्न म्हटलं की गोंधळाला. हो, तिथून लग्नाचा याची सुरुवात झाली तिथून हो. गोंधळाची. गोंधळापासून. हो. मग मुला मुलीची सुरुवातीला पसंती होते. सुरुवातीला मुला मुलीची पसंती होते. पसंती झाल्याच्या नंतर हा. देण्या घेण्याचा विषय चालतो. हो काय द्यायचं काय नाही द्यायचं. बैठक घेतली जाते आणि त्या बैठकीमध्ये देण्या घेण्याचा विषय होतो आणि सोयरीक संबंध पक्के होतात. हो. सोयरीक संबंध पक्के झाल्याच्या नंतर हा. मग नवरीच्या इकडले हजर असतात आणि नवरदेवाच्या इकडले हजर असतात. हो नवरदेवाच्या इकडले हजर, नवरीच्या इकडले हजर राहायचे. हो मग त्याच्यातनी पहिला कार्यक्रम होतो. पहिला कार्यक्रम आपला देण्या घेण्याची बोलणी केल्या जाते. हो, नाही का? हो देण्या घेण्याची बोलणी झाल्याच्या नंतर मग नवरदेवाच्या इकडले हजर, नवरीच्या इकडले हजर. हो आणि त्यावेळेस साक्षगंधाचा कार्यक्रम होतो. हो. साखरपुडा हो पहिला कार्यक्रम. हो बोलताना झाल्याच्या नंतर हो. खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवरी नटली. नवरी नटली कळवई
अशा तऱ्हेने प्रथम कार्यक्रम साखरपुड्याचा झाला. हो साक्षगंधाचा कार्यक्रम झाला. हा साक्षगंधा कार्यक्रम झाल्याच्या नंतर हा मग नंतर लग्न तिथी लग्न काढण्यात आला. लग्नाची तारीख काढली. हो लग्नाची तारीख काढली. हो 26 तारीख आहे. 26 तारीख काढण्यात आली. 26/11 हो आणि त्या लग्नाची तारीख काढल्याच्या नंतर मग पत्रिका छापण्यात आल्या. हो पत्रिका छापल्या. जिकडं तिकडं गणगोतांना पत्रिका पाठवण्यात आल्या. दादा पहिल्या काळातली काय होतं? पोस्टानं पहिल्या काळातलं काय होतं महाराज? हो पत्रिका पोस्टात टाकली हा का लग्न झाल्यावर भेटत जाय. हो पण आता तसा काळ नाही राहिला. हो आता म्हणजे हे निघाले मोठे मोठे हो मोबाईल. हो मुंबईचा जरी पाहुणा असला हा आणि त्याला पत्रिका भेटली नाही भेटली तर काही फरक नाही पडत. हो संध्याकाळच्या टाइमला विचार करते हो का हो तुम्हाला पत्रिका भेटली का नाही राजू? अहो मी तुम्हाला व्हॉट्सअप करून पत्रिका पाठवतो. हो पत्रिका वाचल्याबरोबर रातच्याच गाडीनं निघते हा आणि सकाळी नेरात हजर होते. पहिल्यासारखं काळाला हो मग एक काम झालं. पत्रिका पाठवण्यात आल्या जिकडं तिकडं गणगोतांना. नंतर मग मंडप सांगा लागला. हो मग मंडप सांगितला. हो पहिले लग्न घरोघरी व्हायचे महाराज. हो आता मंगल कार्यालयानं. हो आणि त्याच्यातनी जेवणाचा कार्यक्रम पिट्टी पुट्टी न्यायची गरज नाही. हो सारा ठेका देऊन टाकला हो का काम आटपलं. हो काहीच न्यायची गरज नाही. सर्व एवढ्या माणसाचा ठेका हो देऊन टाकायचं. त्याच्यातनी ते बोके पार्टी हो बफे पार्टी. हो त्याच्यातनी जे पाहिजे ते घ्यायचं प्लेट मध्ये. नाही पाहिजे ते घ्यायचं. घ्यायचं. जे जेवढं धकते तेवढं खायचं. उरलेलं टाकून द्यायचं. हो हो हे कार्यक्रम. आणि त्यानंतर घरासमोर हिरव्या डाळ्याचा मंडप हो टाकण्यासाठी सुरुवात झाली. हो माझ्या
मंडप टाकण्यात आला हो आणि त्याच दिवशी संध्याकाळी पहिले हळद लागली जात्या पाट्याला, नंतर लागली देवा धर्माला, नंतर लागली नवरदेवाला आणि उरली सुरली हळद मुलीला लावण्यात आली. हो आणि कुळदैवत देवीचं असल्या कारणामुळे हो घंटाभराचा गोंधळही घातला पाहिजे हो म्हणून त्या गोंधळाला सुरुवात झाली. अरे उद बोला उद बोला उद बोला बाई मावलेता. घंटा सव्वा घंट्याचा गोंधळ बी घालण्यात आला हो. आणि सकाळी लग्नाचा दिवस उजाडला. हा लग्नाचा दिवस उजाडल्याच्या नंतर हो नवरीला तिकडून उभं केलं आणि नवरदेवाला इकडून उभं केलं. मंडप असा घर 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 गच्च भरलेला होता. हो 3 एकर 12 गुंठेचा मंडप काही लहान झाला नाही मोठा होता. फुल मंडप. 3 एकर 12 गुंठे हा मग बाप लाता झाला. अरे मग लहानसा मंडप लग्न होय ना मोठाच लागन ना पाहुणे बसले पाहिजे सगळे. हो मग भर गच्च असा मंडप. त्या मंडपामध्ये ब्राह्मण देवतेच्या साक्षीनं त्या लग्नविधीला हा सुरुवात. नवरीला तिकडून उभं केलं नवरदेवाला इकडून उभं केलं. मधामध्ये अंतरपाठ धरला आणि त्या मंगल सोहळ्याला सुरुवात झाली. हो शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल
गलबलान करणे होया सदा मंगलम मंगल सावला. अशा तऱ्हेने मंगल सोहळा आटोपला आणि दुपारी जेवणावळीचा कार्यक्रम सुरू झाला. जेवण खावणं आटोपल्याच्या नंतर मग संध्याकाळच्या वेळेला 4 ते 5च्या दरम्यान नवरदेवाच्या इकडली मंडळी नवरीच्या मंडळीने गडबड करून राहिले का मुलीचा हाराडेरा लवकर काढा, आम्हाला लय दूर जायचा. किती काही नवरदेवावाल्याने गडबड केली तरी संध्याकाळची वेळ ही होतेच कोणत्याही मंडपामध्ये. मग त्यावेळेस त्या मंडपामध्ये त्या मंगल कार्यालयामध्ये विषयित करण्यात आली आणि त्या विषयित झाल्याच्या नंतर सर्वजण त्या नवरी नवरदेवाच्या इकडले पाहुणे रावणे सगळे बसले तर आणि त्या नवरीच्या हाराडेऱ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुलीच्या त्या पाठवणीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि मुलगी सासरला कशी जाते म्हणता महाराज. त्यावेळेस हा त्या मुलीला लहानपणापासून 20, 21, 22, 25 वर्षापर्यंत लहानाचं मोठ्या केल्या जाते. आणि ज्यावेळेस मग ती मुलगी जाते त्यावेळेस ती आई काय म्हणते बा, अहो रत्न सारखी जतना केली, रत्न सारखी जतना केली, चिमणी माझी पूर्ण होईल. मात्र ज्यावेळेस बहिणीला वाटलं लावते लग्न होऊन त्यावेळेस मग ते भाऊ अरे भाऊ Oh
आज त्या मुलींना सार करताना सर्वाला दुःख होते. हो कारण एवढ्या वर्षापासून एकत्र खेळलेले बागडलेले असतात. हो आणि सर्वजण मग तिला निरोप देतात, हो. वाट लावतात. आणि जाता जाता मग ती मुलगी आपल्या आईला, भावाला, हा. बहिणीला काय सांगते. हो आय रडू नको आई दुःखावर, अग रडू नको आई दुःखावर, तू बाबांना सावर, मी चालले ग सासरी, मी चालले ग सासरी. रडू नको माझ्या भाऊराया, असू दे तुझी माया, आई बाबाची सेवा करी. मी चालले सासरी, मी चालले सासरी. रडू नको आई दुःखावर, बाबाला सावर, चालले ग सासरी. चालले ग सासरी.
प्रमाणाने मुलीची ती पाठवणीची वेळ आणि त्यावेळेस मुलगी सासरला निघून गेली आणि दुसऱ्या दिवशीचा नवरदेवाच्या इकडे सत्यनारायण कथेचं आयोजन करण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी परत आणखी परत पाठीसाठी मुला मुलींना नवरदेव नवरींना आपल्या घरी आणण्यात आलं आणि सत्यनारायण कथेचं आयोजन करून शेवटी देवीच्या कृपेने सगळं व्यवस्थित झाल्याच्या नंतर सगळेजण देवीला शेवटी देवीला प्रसन्न करतात आणि शेवटी देवीला परिपूर्ण झाल्याच्या नंतर शेवटी आपली सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मग पूर्ण कार्यक्रम शेवटी पूर्ण आटोपला आणि हा गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी परिपूर्ण झाला. आता या ठिकाणी जोग्याचा कार्यक्रम आणि नंतर आरतीचा एक जोगवा घेऊन घ्या आता. जेवण करा करून असं म्हणते हा जेवण केल्याशिवाय जायचं नाही म्हणते. पाहुणा ताई आहे. जोगा घेऊन आरती घेऊ. तयार असेल तर तयार नाही तर मग ते विनाकारण त्रास नाही, नका घेऊ. तयार आहे ना. रामाच्या महालात गोंधळ्या दारात वाळाना डोगवा
अगरबत्ती